हाय फ्रेंड्स, स्नेहल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या प्रकारची पावले कसे करायची हे पाहणार आहोत। मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होईल, तर त्यासाठी आपण पूजेसमोर ही अशी पावले मांडू शकतो आणि संक्रांतीच्या वाणामध्ये सुद्धा आपण ही पावले देऊ शकतो। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पावले तयार कशी करायची ते पाहणार आहोत। तर हे पावले करण्यासाठी आपण इथे 4 नंबरचे मोती कलरचे मोती घेतले आहेत, 4 नंबरचे लाल कलरचे मोती घेतले आहेत, 30 नंबरचा टंगूस धागा आहे। हे करण्यासाठी येलो कलरचे आपण 4 मोती घेतले आहेत। धागा कट करण्यासाठी कात्री आणि सुई घेतलेली आहे। तर चला हे पावले तयार कसे करायचे ते पाहूया। पावले करताना आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी अशी 3 ते 4 गाठ मारून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपला मोती ह्या धाग्यातून बाहेर जाणार नाही म्हणून 3-4 गाठी मारून घ्यायच्या। 1-2 गाठी जर मारल्या तर आपला मणी ह्या गाठीतून पण पुढे जातो, त्यामुळे 3-4 गाठ मारून हा धागा पॅक करून घ्यायचा। आता आपण ह्या लाईनपासून सुरुवात करणार आहोत। तर त्यासाठी रेड कलरचे 4 मणी आपण ओवून घेणार आहोत। 4 मणी ओवून घेतलेले आहेत। हे मणी धाग्याच्या शेवटी नेऊन आपल्याला हे पहिले 3 मणी सोडून हा जो शेवटचा मणी आहे त्याच्यातून धागा विरुद्ध दिशेने वरती काढून घ्यायचा आहे। हे अशा प्रकारे आपलं चौफूल तयार होईल। आता धागा एकदा ह्या सगळ्या मण्यातून फिरवून घ्यायचा, म्हणजे आपलं हे तयार झालेलं चौफूल घट्ट बसेल। अशा प्रकारे आपलं हे चौफूल घट्ट झालेलं आहे। आपला धागा ह्या कोणत्याही एका मण्यातून बाहेर काढून घ्यायचा आणि धाग्यामध्ये 3 लाल कलरचे मणी घालून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मण्यातून विरुद्ध दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता 1 आणि 2 या 2 मण्यातून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे ह्या समोरच्या मण्यातून सुई बाहेर आली। आता आपण हे 2 जसे चौफूल तयार करून घेतले तसे आपल्याला एकूण 5 चौफूल तयार करून घ्यायचे। अशा पद्धतीनं एक लाईन तयार करून घ्यायची आहे। तर मी इथे 2 दाखवले आहेत, ह्याचप्रमाणे तुम्ही अजून 3 चौफूल तयार करून घ्या। तर आपली 5 चौफुलांची एक लाईन तयार झालेली आहे। आता ह्या 2 मण्यातनं धागा बाहेर न काढता फक्त ह्या एकाच मण्यातून आपल्याला धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे। आता धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मोती, 1 लाल कलरचा मोती आणि 3 मोती कलरचे मोती असे टोटल 7 मणी आपल्याला ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या मण्यातून आपला धागा बाहेर आहे त्याच मण्यातून विरुद्ध दिशेने आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आपण आत्ता हा बोटांचा भाग बनवणार आहोत आणि आता हे वरचे 3 मोती कलरच्या मोत्यातून सुई एकाच वेळी बाहेर काढून घ्यायची। त्यानंतर हा 1 लाल कलरचा मोती आणि परत हे 3 मोती कलरचे मोती आणि पुढचा 1 लाल कलरचा मोती, अशा टोटल 4 मोत्यातून आपण ह्या बाजूने सुई काढून घेतलेली आहे। अंगठा बनवलाय आपण। अंगठ्या शेजारचं बोट बनवण्यासाठी आपल्याला 2 मोती कलरचे मोती आणि 1 लाल कलरचा मोती असं धाग्यामध्ये घालून घेतलेत। त्यानंतर हे अंगठ्याचं बोट बनवलं होतं आपण, त्याचे हे 2 मोती कलरचे मोती आणि हा 1 लाल मोती आणि त्याच्यात पुढचा 1 लाल मोती, अशा टोटल 4 मोत्यातून आपल्याला सुई एकाच वेळी बाहेर काढायची। तुम्हाला जर एका वेळी नाही जमलं तर तुम्ही एका मोत्यातूनही काढू शकता। तर आता पुढच्या बोटासाठी सुद्धा आपल्याला 2 मोती कलरचे मोती आणि 1 लाल मोती घालून ह्या दुसऱ्या बोटाच्या हे 2 मोती आणि सेम खालच्या लाईनचे 2 लाल मोती या पद्धतीनं सुई पुढे काढून घ्यायची आहे। पुढच्या बोटासाठी पण सेम पद्धत, 2 मोती कलर आणि 1 लाल आणि हे 2 मोती कलरचे मोती आणि हे खालचे 2ही लाल मोती आपण एकाच वेळी सुई काढून घेतली। आता करंगळी बनवायची, म्हणजे आपलं शेवटचं बोट आहे त्यासाठी 1 मोती कलरचा आणि 1 लाल कलरचा मोती घालून घ्यायचा आहे आणि सुई आपल्याला ह्या बाजूने बाहेर न काढता हे 2 मोती आणि हा खालचा मधला 1 मोती ह्यातून आपल्याला सुई खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची आहे आणि सुई ह्या बाजूने न नेता आपल्याला मागच्या बाजूनं काढून घ्यायची आहे।
तर आपला हा बोटांचा भाग तयार झालेला आहे असा. आणि आता आपल्याला ह्या लाईनपासून खाली विणायला चालू करायचं आहे. त्यासाठी 3 मोती कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत. आणि जो हा सिंगल मणी आहे ज्यातून आपला धागा बाहेर निघाला आहे त्याच्याच विरुद्ध बाजूने सुई बाहेर काढून घ्यायची आहे या प्रकारे. आणि आता 1 2 3 आणि 4 ह्या मण्यांमधून आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. पहिला 1 2 3 आणि 4 मोती कलरचेच 2 मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत. हा मोती कलर आणि हा लाल कलर अशा 2 मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि आता आपण धागा सरळ फिरवणार नाहीत कारण आपला धागा मध्ये मध्ये दिसेल. त्यामुळे आपण हा जो व्हाईट कलरचा मोती आहे मोती कलरचा त्यातूनच सुई एका मण्यातून वरच्या दिशेने काढून घेणार आहोत. परत आपण 2 मोती कलरचे मोती घेऊन हा एक लाल मणी आणि हा एक मोती कलरचा मणी ह्यातून अशा पद्धतीनं सुई बाहेर काढून घेणार आहोत. तुम्ही एका एका मण्यातून काढली तरी चालेल. पहिला लाल मणी नंतर मोती कलरचा मणी. आता 1 2 आणि 3 म्हणजे टोटल 4 मोत्यातून आपण सुई फिरवायची. तर आपण पहिल्या मोती कलरच्या मोतीमधून काढलेली आहे. आता 1 2 आणि 3 मोत्यातून सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. आता परत पुढचं चौफूल बनवण्यासाठी परत 2 मोती कलरचे मोती घालून घेऊन हा एक मोती कलर आणि हा एक लाल कलरचा मोती यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. आता हा एक मोती कलर त्यातून आपण सुई वरच्या दिशेनं बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत 2 मोती कलरचे मोती घालून घेऊन हा लाल आणि हा मोती कलर यातून एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची. तर आपली इथे लाल चौफुलांच्या खाली बरोबर 5 ह्याची मोती कलरची पट्टी तयार झाली. आता आपल्याला कमी कमी करत जायचं आहे. तर आपण इथे 4 चौफुलांची पट्टी तयार करणार आहोत. तर त्यासाठी सुई ह्या मोत्यात न घेता या मोत्यात घ्यायची आहे या पद्धतीनं. आता इथे परत 3 मोती कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि ह्या फक्त एकाच मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आणि सुई पुढच्या मण्यात न घेता वरच्या मण्यातून एका बाहेर काढायची आहे. आणि आता परत 2 मोती कलरचे मोती घेऊन हे 2 मोती मधून आपण बाहेर सुई काढून घेणार आहोत आणि सुई 1 2 3 मण्यातून फिरवून पुढे आणणार आहोत. या पद्धतीने आपण सुई पुढे आणलेली आहे. आता आपल्याला हे मधलं येलो कलरचं चौफूल तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 मोती कलरचा मोती आणि 1 येलो कलरचा मोती घालून हे 2 मोती कलरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. आणि धागा समोर न नेता ह्या एका मोती कलरच्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची. आणि लास्टला 2 मोती कलरचे मोती घालून हा एक मोती आणि हा एक मोती यातून सुई वरच्या दिशेने वरती काढायची. ह्या पद्धतीनं केलं ना की विणसुद्धा घट्ट बसून जाते. आता आपल्याला सुई बाहेर काढताना ह्या मोत्यातून बाहेर काढायची आहे. म्हणजे आपल्या ह्या साईडच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. 2 मोती कलर आणि 1 येलो कलरचा मोती घालून घेतलेले आहेत. आता ह्या एका कॉर्नरच्या मोत्यातून आपल्याला सुई विरुद्ध दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आणि 1 2 3 आणि 4 अशा 4 मण्यातून आपल्याला सुई फिरवून पुढे न्यायची आहे. 1 2 3 आणि 4 म्हणजे 2 मोती कलर आणि 2 येलो कलरच्या मोत्यातून आपण सुई फिरवून घेतलेली आहे. आता दोन्हीही येलो कलरचे मोती घालून हे एक येलो कलरचं चौफूल तयार करून घ्यायचं आहे. आता परत बाहेर काढताना दोनही येलो कलरच्या मोत्यातूनच आपल्याला सुई बाहेर काढायची. इथे आपलं येलो कलरचं चौफूल तयार झालेलं आहे. म्हणजे हा राऊंड आपला तयार झालेला आहे. आता धागा पुढे न नेता येलो कलरच्या मोत्यातून आपल्याला धागा वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे. आता त्यानंतर 2 मोती कलरचे मोती घालून हा एक मोती कलरचा मोती आणि हा येलो कलरचा मोती असा धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघालेली आहे. आपण पहिले हे 2 राऊंड 5-5 चौफुलांचे केले. नंतरनं हा राऊंड 4 चौफुलांचा केला. आता खालचा राऊंड 3 चौफुलांचा तयार होत आहे. तर आता आपल्याला अजून एक सेम राऊंड
मोती कलरच्या चौफुलांचा तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी ह्या राऊंडला इथे आपण पहिल्या मण्यामध्ये सुई बाहेर काढलेली आहे, तिथे 3 मणी घालायचे आहेत मोती कलरचे। त्यानंतर सुई फिरवून ह्या मण्यात आणायचे आहे येलो कलरच्या। त्या मण्यातनं 2 मोती कलरचे मोती घालून इथे एक चौफूल तयार होईल। परत इथे 2 मोती कलरचे मोती घालून इथे एक चौफूल तयार होईल। असे 3ही मोती कलरचे चौफूल तयार होतील, तर ते तुम्ही करून घ्या। तर आपले इथे मी 3 मोती कलरचे चौफूल तयार करून घेतलेत। आता आपल्याला ही लाईन बनवायची आहे। तर त्यासाठी एक मोती कलर, एक लाल कलर आणि एक मोती कलर असे मी 3 मणी घालून घेतलेले आहेत। आता हा जो मोती आहे त्यातून आपली सुई बाहेर निघलेली आहे, तिथूनच विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढून एक चौफूल तयार करून घ्यायचं आहे आणि धागा 4 मण्यातून फिरवून पुढच्या दिशेने बाहेर काढायचा आहे। आता धाग्यामध्ये एक मोती कलर आणि एक लाल कलरचा मोती घालून घ्यायचा आहे आणि हा मोती आणि हा मोती ह्या 2 मोती कलरच्या मोत्यांमधून धागा पुढच्या दिशेने बाहेर काढायचा आहे। धागा पुढच्या मोत्यात न नेता हा एका मोत्यातनं वरच्या दिशेने बाहेर काढायचा आहे। आता धाग्यामध्ये एक लाल आणि एक मोती कलर असे 2 मोती घालून हा मोती कलर आणि हा मोती कलर ह्याच्या 2 मण्यातनं धागा वरच्या दिशेने बाहेर काढायचा आहे। आता आपल्याला खालची लाईन तयार करताना हा जो लाल कलरचा मोती आहे तिथून बाहेर काढून घ्यायचा आहे। आता आपण इथे 5चा राऊंड बनवणार आहोत, म्हणजे आपण इथे 4-4चे राऊंड बनवले तसे आपण इथे 5चा बनवणार आहोत। त्यासाठी एक मणी आपल्याकडे ऑलरेडी आहे, तर आपण धाग्यामध्ये 4 लाल कलरचे मोती घालून घेणार आहोत। 4 लाल मोती आणि हा एक लाल मोती, असे टोटल 5 झाले। ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आणि आता धागा ह्या सगळ्या मोत्यातून फिरवून ह्या लाल मोत्यात आणायचा आहे। त्या लाल मोत्यातून आणल्यानंतर आता आपण 5, 4, 5 असे राऊंड बनवणार आहोत। तर 4चा राऊंडमध्ये बनवायचा आहे, तर त्यासाठी 2 मणी आपल्याकडे आहेत। आता 2 लाल कलरचे मणी घ्यायचे आणि हे 2 लाल मणी आणि हा पुढचा एक लाल अशा 3 मण्यातून एकाच वेळेस सुई बाहेर काढून घ्यायची। आता 5, 4 असे 2 राऊंड तयार झाले, म्हणजे हा 5चा राऊंड, हा 4चा राऊंड। आता अजून एक 5चा राऊंड बनवायचा आहे। त्यासाठी आपल्याकडे इथे 2 लाल कलरचे मोती आहेत, तर आपल्याला धाग्यामध्ये 3 लाल कलरचे मोती घालायचे आहेत आणि ह्या 2ही लाल मोत्यातून सुई एकाच वेळेस बाहेर काढून घ्यायची आणि 1 आणि 2 ह्या 2 लाल मोत्यातून सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची। आता आपल्याला हा शेवटचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण धाग्यामध्ये 5 लाल कलरचे मोती ओवून घेतलेले आहेत आणि जो आपण इथून बाहेर काढला आहे मोतीमधून धागा, ते सेम ह्या कॉर्नरच्या मोत्यातून धागा पुढच्या दिशेनं पुढे सरकवून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथेच खाली राऊंड करून घ्यायचं आहे आणि आता आपलं पाऊल तयार आहे। तर 1-2 मण्यातून धागा फिरवून गाठ बांधून घ्यायची। गाठ बांधताना सुद्धा थोडंसं 1-2 मण्यातनं धागा फिरवा आणि गाठ बांधताना 1-2 गाठी बांधा। एका गाठीनं ते व्यवस्थित घट्ट बसत नाही, त्यामुळे आपण 2-3 गाठी मारून घेऊया आणि धागा कट करून घेऊया। तर या पद्धतीनं आपलं पाऊल तयार झालेलं आहे। तर या पद्धतीनं आपले पावलांची जोडी पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही हे संक्रांती वाण देण्यासाठी खूप छान पर्याय आहे। महालक्ष्मी समोर आता मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारच्या पूजेसमोरही तुम्ही असं हे मांडू शकता। तर हे पावलं कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।